नमस्कार. पुणे हाऊसिंग गाईड या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहेत. म्हाडा पुणे अंतर्गत सुरू असलेली प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना घर घेण्याची तुमची संधी ठरू शकते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण नियम व अटी, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाची सूचना. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या स्वप्नातील घरापर्यंतचा मार्ग ठरू शकते. सर्वसाधारण सूचना. 1. अर्ज सादर करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहेत. 2. अर्जदार महाराष्ट्रातील आदिवासी, मागील 20 वर्षांमध्ये 15 वर्षाचा रहिवासी असावा. 3. वितरण प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती ईमेल, SMS व संकेतस्थळावर अपडेट करण्यात येईल. 4. सदर वितरण प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे संपूर्ण कार्यालयीन पत्रव्यवहार अर्जदाराच्या लॉग इनमध्येच किंवा ईमेलद्वारे करण्यात येईल. त्यामुळे अर्जदारांनी कार्यालयाकडे लेखी पत्रव्यवहार करू नये. 5. देयक पत्र निर्माण झाल्यानंतर रकमा न भरल्यास म्हाडा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. 6. कोणत्याही योजनेतील सदनिकांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार तसेच संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचा अधिकार मुख्य अधिकारी पुणे मंडळ यांनी राखून ठेवला आहे. 7. bookmyhome.mahada.government.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असल्यास तोच युजर ID वापरावा, अन्यथा नवीन युजर ID व पासवर्ड तयार करावा. युजर ID व पासवर्ड सुरक्षितपणे जतन करणे ही अर्जदाराची जबाबदारी असेल. 8. अर्ज भरताना अर्जदाराने स्वतःच्या बँकेच्या खात्याचा तपशील नमूद करणे बंधनकारक आहेत. त्याच बँक खात्यावर अनामत रकमेचा परतावा करण्यात येणार असल्यामुळे बँक खाते क्रमांक, IFSC कोड काळजीपूर्वक व अचूक नमूद करणे. 9. लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व GST इत्यादी रक्कम भरणे आवश्यक आहे. 10. या योजनेअंतर्गत आलेला कोणताही अर्ज कोणत्याही कारणाने रद्द करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार मुख्य अधिकारी पुणे मंडळ यांनी राखून ठेवला आहे. 11. जाहिरात व सोडतीच्या अनुषंगाने काढलेली निवडपत्र असलेल्या अर्जदारांनी bookmyhome.mahada.government.in या संकेतस्थळावरील युजर गाईड मध्ये देण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार पुढील कारवाई करावी. 12. सदनिकेच्या एकूण किमतीतील शिल्लक रक्कम तसेच संबंधित शुल्क नियोजित वेळेत भरणे बंधनकारक आहेत. 13. जनतेची रकमेची परतफेड करताना म्हाडा कोणत्याही प्रकारचे व्याज देणार नाही. 14. वय व अधिवास प्रमाणपत्र डोमोसाईल अर्जदाराकडे असणे आवश्यक आहेत. प्रमाणपत्र 2018 नंतरचा असावा. 15. सर्व कम्युनिकेशन हे ईमेल, SMS व अर्जदाराच्या लॉग इनमध्ये करण्यात येणार असल्यामुळे ईमेल व मोबाईल नंबर नमूद करताना काळजी घ्यावी. तसेच सदर ईमेल व रजिस्टर मोबाईल नंबर वितरण प्रक्रियेदरम्यान तोच ठेवणे आवश्यक आहेत. कोणत्याही पत्रव्यवहार ऑफलाईन पद्धतीने केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. 16. अनामत रकमेच्या भरण्यासाठी पेमेंट विवरणामध्ये योग्य पर्यायाची निवड करून अनामत रक्कम व अर्ज फी भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. विविध रकमेचे पेमेंट करण्यासाठीची सविस्तर माहिती हेल्प फाईल मध्ये देण्यात आलेली आहे. 17. अनामत रक्कम भरल्यानंतर सर्व पर्याय निवड केल्यानंतर पुढील 48 तासाच्या आत शुल्काचा भरणा करणे अनिवार्य आहेत, अन्यथा निवड केलेले सदनिकेवरील हक्क आपोआप संपुष्टात येईल. विशेष सूचना. यशस्वी झालेल्या अर्जदारांनी तात्पुरत्या देकार पत्र प्राप्त झाल्यानंतर अनामत रकमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रकमेतील किमतीच्या 1% रक्कम कपात करून सदनिका रद्द करण्यात येईल व उर्वरित रक्कम विनाव्याज परत करण्यात येईल. विकासकांस सूचना. अर्जदारास देण्यात येणारे देकारपत्र हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल. त्यावर स्वाक्षरी किंवा डिजिटल स्वाक्षरी व QR कोड असेल. विकासकाने देकार पत्रातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल.